कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, नोटीस तयार आहे। आपण बोललो तसं सगळं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। ठीक आहे, मग आता पुढं काय करायचं? अधिपतींना ड्राफ्ट पाठवतो लगेच। थांबा थांबा, तसलं काही करू नका। नाही म्हणजे मला कळलं नाही। म्हणजे काय बी झालं तरी अधिपतींना यातलं काय बी कळता कामा नाही। मॅडम, असं कसं? म्हणजे मॅडम, त्यांना नोटीस पाठवावी लागेल, नाहीतर मग ह्याच्यावर सही कोण करणार? तुम्हाला त्यांची सही पाहिजे ना? हो मॅडम, त्याच्याशिवाय पुढची प्रोसिजर होणार नाही। मिळल मिळल, तुम्हाला सही मिळल। मॅडम, आत्ताच आपण म्हणालात ना की त्यांना काही कळता कामा नाही, मग त्यांची सही कशी मिळणार? आणि त्यांच्या सहीशिवाय काहीच होऊ शकणार नाही। मिळणार तुम्हाला त्यांची सही, ते समजा तुम्ही आमच्यावर सोपवा। बाई, अहो या आता येड लागल्याने झाले। विचार करतोय मी, तुम्ही का नाही आमच्या आयुष्यातल्या इंद्रधनुष्याने आला बरं काय? तुम्ही आल्यापासून आमचं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य असं एकदम असं रंगीबिरंगी नाद खुळवून गेलो। गोड गोड गार गार फुलातला, पण नाही इंद्रधनुष्य पण नाही तुम्ही। कारण काय, इंद्रधनुष्यात बी 7च रंग असतात म्हण, तानापी निपाजा। तुम्ही का नाही त्याच्यापेक्षा जास्त मल्टी कलर हो मॅटर आहे तुमचा, त्याच्यापेक्षा जास्त रंग आहे तुमच्यात। निसर्गात जेवढे अवेलेबल आहेत तेवढे आहे नाही तेवढे सगळे रंग आहेत तुमच्यात। जे डोळ्याने दिसतात ते बी, जे नाही दिसत ते बी, आहे की नाही? सूर्या बाबा, ए खरं का खोटं? जे सूर्या भावाच्या प्रकाशात दिसतात ते बी, जे चांदू मामाच्या प्रकाशात दिसतात ते सगळे रंग मल्टी कलर मध्ये मॅटर आहे हो तुमचा। देवानं का नाही जगात 2च गोष्टी नादखोळा बनवल्या, एक म्हणजे तुम्ही आणि एक म्हणजे निसर्ग। बा येड लागल्यावर झाले तुम्ही गेल्यापासून। हे काय एकटाच बडबडायला लागलो, याला येड नाही तर काय म्हणायचं? यरबाडल्यावानी झाले, बाजार उडल्यावानी। खरंच की त्या दिवशी झोपलो होतो बरं काय घरात, असंच अंधार बुडूक, काय झोपच लागणार, तगमग तगमग तगमग। म्हणलं छत अंगावर पडते का काय असं वाटायला लागलं। नको म्हणलं, उठलो पडतीची लाईट लावली, जडती होई की म्हणलं इथं नको, बाहेर जाऊया। घरामागं आपलं शेत नाही काय, ते शेतात जाऊन झोपलो आंब्याच्या झाडाखाली, तिकडं बाजलं टाकून दिलं धनाजीनं, तिथं जरा बरं वाटलं। गार जरा वारा आल्यावर, वर आभाळाचं छत होतं, मोकळं मोकळं। तिथं गेल्यावर आणि दुसरी गोगली पडली बरं काय, चांदमामाच्या चेहऱ्यात तुमचा चेहरा दिसायला आला हो। होई की गोलगोल असं चंद्र, त्याच्यात तुमचा चेहरा दिसायला लागला की। डोळे बिळे चोळले मी, असं बघितलं तरी तुमचा चेहरा, परत चोळलं, परत बघितलं, 3-4 वेळा तसं गेलं, तुमचाच चेहरा दिसतोय। येड्यावानी झालं। मी म्हणलं स्वतःला काय पाक काय भुललंयस का, तराकलंयस का, बिघाडलंयस का, आयुष्यातनं उठलंयस, येड्यावानी करायलायस? मग मी स्वतःला सांगितलं, म्हणलं ए हे शाळा झालेली आहे अधिपतीराव, मास्तरीनबाईंचा चेहरा काय चंद्रात नाही आहे, तुमच्या मनात छापला गेलाय असा परमनंट हो, तो काही मिटणार नाही। हे खरं नाहीये बाबा। मग काय खरं आहे? खरं हे की अधिपतींना आमचं नातं हवंय। हे बघ, त्यांच्या वागण्यावरून तसं मला अजिबात वाटत नाही। तसं जर त्यांना वाटत असतं ना तर त्यांनी हा विषय कालच मिटवला असता। अगं बोलले असते ते तुझ्याशी। बाबा, ते मला म्हटले होते की त्यांना माझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय। मग बोलले का ते? नाही ना? नाही, कारण आम्ही घाई गडबडीत भेटलो, मी सांगितलं ना तुम्हाला। त्यांना फोन आला बाबा घरून, म्हणून जावं लागलं त्यांना। मान्य आहे, त्यांना फोन आला, पण त्याच्यानंतर त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला का? फोन केला, एखादा मेसेज केला, कुणाबरोबर निरोप पाठवला? नाही ना? अगं यातलं काहीच झालं नाही, म्हणजे त्यांच्या लेखी तुझी काहीही किंमत नाहीये।
हे का कळत नाही अक्षरा तुला? अहो असं नका बोलू. का खरं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? खरं नाही बोलत आहात तुम्ही. तुम्ही बोलताय तसं काही नाहीये. हे बघ असंच आहे अक्षरा. काल तू अचानक भेटलीस म्हणून फॉर्मॅलिटी त्यांनी केली, एक जनरल बोलले आणि गेले लगेच निघून. अहो भुवनेश्वरी मॅडमची तब्येतच बिघडली म्हणून गेले ते. आता ते कदाचित भुवनेश्वरी मॅडम बरोबरच असतील, गडबडीत असतील, काहीतरी काम असेल म्हणून ते फोन नाही करू शकलेत मला. हेच म्हणतोय मी. ते त्यांच्या आईसाहेबांबरोबर असले ना की काहीही किंमत नसते तुला. असं नाहीये बाबा, तुम्ही प्लीज. असं नाहीये. अगं असंच आहे अक्षरा. किती वेळा तुला सांगू हे? आता तरी डोळे उघड आणि बघ काय चाललंय ते. आणि मुळात त्या भुवनेश्वरी बाईंची तब्येत बिघडली असेल का, हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे ना. अगं सगळी खोटी माणसं आहेत त्या घरात. त्या भुवनेश्वरी बाई खोट्या, त्या दुर्गेश्वरी बाई खोट्या, ते अधिपती खोटे, सगळी माणसं खोटी आहे. बाबा अधिपतींबद्दल असं बोलू नका तुम्ही प्लीज. भुवनेश्वरी मॅडम काही खोटेपणा करत असतील पण अधिपती असे नाहीये. अजून किती दिवस त्यांची वकिली करणार आहेस अक्षरा? हा, एवढं एकच काम आहे का तुझ्याकडे? तुम्हाला आठवते ना हो, आपण ठरवलं होतं एकत्र म्हातार वयाचं. हा, आता वाटते की म्हातार तर होणार आपण, पण एकत्र होणार का नाही काय माहित. काय तुमच्या मनात आहे काय कळेना मला. फोन नाही, काय नाही ना, तुमचा येतोय ना आमचा लागतोय. हे आपलं एकत्र येणं नियतीच्या मनात नाही का तुमच्या मनात नाही तेच कळत नाही. नाही पण तुमच्या मनात नसतं तर तसं मला जाणवलं असतं. तुम्ही आता भेटला तेव्हा तर असं वाटलं की तुम्हाला भेटायचं आहे. ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलो अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. मग गोडू कुठे पेंट खाते? कुठे पेंट खाते? मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना आधी अशी सवय होती, अशी एकट्यानं बडबडत राहायची. तुम्ही समोर आहे असं समजून बोलत राहायची सवय होती. लग्नाआधी येडा कारभार होता ना तेव्हा लई. प्रेमात तर आत्ता बी आहे, पण लग्नानंतर ही सवय मोडली होती. तुम्ही समोरच असायचा ना, तुमचा FM रेडिओ वाढ संगच असायची. सवय मोडली होती. आता परत मला ती सवय लावून घ्यायची नाही आहे मास्तरीनबाई. तुम्हाला चांगलं माहित आहे, जर तुम्ही नसशीला आमच्या आयुष्यात तर या अधिपती झिरो आहे. तुम्ही संघ असशीला तर मग आपण जगात भारी हिरो आहे हो. पण तुम्ही पाहिजे की संघ. ऐका, एकदा भेटा, काय बोलूया आपण, मिटवून टाकूया सगळं. आमचं वंक्या डोंक्या म्हणतोय तसं. आज येऊ काय तुम्हाला भेटायला? आज काय ते विषय गोल करून टाकूया, कंडका पाडूया. नाही, नको 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 नको. लगेच आजच आलो भेटायला तर तुम्हाला आणि वाटायचं आपला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधूनच रेडी आहे जणू. तसं नको. आणि मी भेटल्यानं जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तसं नको व्हावं. आता मी परत घाई करणार नाही, कानाला खडा. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण भेटूया. पण लवकर वाटून दे तुम्हाला. आता बघा येड्यावानी बडबडा लागलोय. मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हायच्या आधी तुम्हाला वाटू दे म्हणजे बरं. ऍक्शन काही ते लवकर घ्या, बाकी काय नाही. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.